पीठावरील सर्व मान्यवर उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज अमितला आशीर्वाद देण्यासाठी आपण सगळे आलेला आहात. मी सुरुवातीलाच माननीय बाळासाहेब थोरातांचे मनपूर्वक आभार मानते की आज मला माहिती आहे बाळासाहेबांची केवढी गडबड आहे, तरी बाळासाहेब आज अमित तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आलेला आहात. बाळासाहेब हे महाराष्ट्राचं अतिशय प्रेमाचं, जिव्हाळ्याचं, काँग्रेसच्या विचाराचं मोठं व्यक्तिमत्व आहे आणि मला विश्वास आहे की ह्यावेळी आपलं सरकार आल्यावर बाळासाहेब अतिशय महत्त्वाच्या पदावर बसणार आहेत अशी माझी मनापासून इच्छा आहे. कारण बाळासाहेब यांचं कुटुंब हे काँग्रेसच्या विचाराचं आहे आणि मी स्वतः काँग्रेसच्या विचारांनीच लहानाची मोठी झाली आहे. त्याच्यामुळे माझी वैयक्तिक लढाई कुणाशी नाही आहे, माझी लढाई वैचारिक ही सगळ्यांबरोबर आहे. जे समाजात द्वेष पसरायचं पाप करतील त्या विचाराच्या विरोधात सुप्रिया सुळे ताकदीने आयुष्यभर रडेल हा शब्द मी तुम्हाला इथे द्यायला आले. आज अमित तुमच्यावर फार विश्वासाच्या नात्याने पक्षावर जबाबदारी टाकली आहे. वयाने तुम्ही लहान आहात, तुमच्या आयुष्यात तुमच्या मनातही मी विचार करत होते 28 वर्षापूर्वी मी 28 वर्षाचे असताना काय करत होते. मनात फॉर्म भरताना थोडाशा उत्सुकता, थोडीशी भीती, थोडासा हे सगळं थोडं थोडं असणार, पण शेवटी लढेंगे और जीतेंगे. त्यामुळे ही लढाई तुमच्याच वयाचे आदरणीय पवारसाहेब असताना ते पहिल्यांदा निवडणूक लढले होते आणि त्यावेळी सगळी यंत्रणा, ते तुम्हाला माहिती आहे की सगळी काँग्रेसची यंत्रणा तेव्हा पवारसाहेब 27 वर्षाचे होते आणि सगळ्यांनी चव्हाण साहेबांना सांगितलं होतं हे कुठलं पोरगं काढलंय, कशाला त्याला तिकीट देत आहे, काय नको उगाच रिस्क घेऊ नका, आपले सगळे बाकीच्यांना द्या, शरद पवार नावाच्या मुलाला तिकीट देऊ नका. पण शरद पवार चव्हाण साहेब असं म्हणाले पक्षामध्ये तुमचाही मान सन्मान झाला पाहिजे, पण पक्षामध्ये जोपर्यंत नवीन पिढी येत नाही तोपर्यंत छोटे छोटे बदल हे अनेक वर्षाचा अनुभव आणि नवीन पिढीचा उत्साह हे दोन्ही मिळूनच पक्ष वाढतो. आणि तेव्हा आदरणीय पवारसाहेबांची 27व्या वर्षी कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या आशीर्वादाने त्यांच्या करिअरची सुरुवात झाली आणि तुम्ही त्याच वया गटात आहात. त्याच्यामुळे माझ्या यांच्याकडून फार अपेक्षा आहेत. 25, 30, 50 वर्षांनी शरद पवारांनी जसं महाराष्ट्राचं नाव केलं तसं अमित तुम्ही करावा अशी माझी इच्छा आहे. कारण का हा तालुका खूप प्रेमाचा आहे. मी ह्याच व्यासपीठात, तिकडे व्यासपीठ होतं तेव्हा ह्याच इथे भाषण केलेलं आहे. आता येताना मला बरीच चिन्हही दिसली, मी चिन्ह बारकाईने बघितलं कारण का त्या चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट आहे असं दिसलं नाही. केस आज भी चालू आहे आणि ती लढाई कसं असतं, मी काय कुणाची उणी धुणी काढत बसवत नाही आणि दुसऱ्याच्यावर मी हात कधी टाकत नाही. जे माझं आहे ते माझं आहे, जे तुमचं आहे ते तुमचं आहे. तुमचं घ्यायची मला सवय नाही. छोट्या घरात राहीन पण स्वाभिमानी आणि स्वतःच्या कर्तृत्वाने आपलं घर करेल. पण तरी काही लोकांनी गडबड केली. मी येताना पाहिलं, चष्मा लावते, जरा वय झाले थोडंसं, चष्मा लावून बारीक बारीक बघितलं, तिथे काही दिसेना. मी आता फोटो काढणार आणि कोर्टात जाणार की इथे चिन्हाच्या खाली न्याय प्रविष्ट लिहिलेलं नाही, हा कोर्टाचा अभिमान आहे. आणि एक गोष्ट सांगते, ते त्यांना अजून अदृश्य शक्तीने दिलेलं नाही. कोर्टात केस आजही चालू आहे कारण का तो पक्ष हा आदरणीय पवार साहेबांनीच स्थापन केला आणि त्यांचाच आणि तुमच्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या काँग्रेसच्या विचाराच्या, आदरणीय पवार साहेबांच्या विचाराच्या सहकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा तो पक्ष. त्यांनी पक्ष नेला, अदृश्य शक्तीने ताकद दिली, पक्ष फोडला, चिन्ह फोडलं, घर फोडलं, काय केलं नाही त्यांनी सांगा. त्यांना वाटलं आम्ही घाबरू, त्यांना वाटलं नको नको म्हणू. त्यांना शरद पवारची ताकदच माहिती नाही. शरद पवार एकटा लढेल, मोडेल, पण कधीही दिल्लीच्या तख्तासमोर वाकणार नाही.
आणि त्याच्यामुळे मला या सभेत हेच सांगायचंय, माझी लढाई त्यांच्याशी नाहीच आहे. अरे जो डरता है उससे क्या लड़ोगे, लढना है तो अपने ताकदवर से लढो. आता मी तुम्हाला उदाहरण द्यायचं, माझा बिचारा ड्रायव्हर आहे, त्याचा पगार मीच देते. त्याला दम दिला, तो काय म्हणेल, जाऊ दे ताई बोलली, जाऊ दे, पापी पेट का सवाल आहे, पोर आई वडिलांचं औषध आहे, पोरांची फी आहे, काय करेल बिचारा. तो ऐकून घेईल माझे 2 शब्द. पण आपल्यापेक्षा जो वीक आहे त्याला बोलण्यात काय मतलब. अरे खरंच बहादर असाल ना तर आपल्यापेक्षा ताकदवर अशी लढायला शिका. त्याला त्याला मराठी बाणा म्हणतात. तुम्ही छत्रपतींचं नाव घेता ना, शाहू फुलेंचं, आंबेडकरांचं नाव, त्या कुठल्या तोंडाने नाव घेता. हा देश अदृश्य शक्तीने चालणार नाही. हा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या ताकदीने हा देश चालणार आहे, कुणाच्या मनमर्जीने नाही चालणार. म्हणूनच 31 खासदार निवडून आले ना. काय होतं आपल्याकडे, अरे आम्ही, तुझ्याकडे तर सगळं आहे, माझ्याकडे तर बोलबाला होता, तुझ्याकडे चिन्ह आहे, माझ्याकडे चिन्हही नव्हतं. 1 वर्षापूर्वी, अजून मला तो दिवस आठवतो. आज 29 ऑक्टोबर आहे. 30 ऑक्टोबरला माझ्या मुलीचा वाढदिवस असतो. 30 ऑक्टोबरला माझ्या मुलीने विचारलं की ताई, आई माझा वाढदिवस आहे, तू कुठे असशील ना आमच्याबरोबर. मी तिला म्हणले, बघ, वडील आणि मैत्रिणींबरोबर वाढदिवस करायचा असेल तर मुंबईत राहायचं, आणि वाढदिवसाला आई हवी असेल तर तुझी आई लढण्यासाठी सुप्रीम कोर्टात चालली आहे, तू ठरव तुला काय करायचंय. मला अभिमान आहे माझ्या लेकीचा. माझी लेक माझ्याबरोबर सुप्रीम कोर्टात सकाळी 11 ते संध्याकाळी 5 उभी राहिली, पण वाढदिवस आम्ही साजरा केला नाही. ह्याला जबाबदारी म्हणतात हो इथेच. त्याच्यामुळे लेकींमध्ये तुमच्या फार ताकद आहे हो. छोटंसं झालं तर आम्हाला रडायला येतं, पण जेव्हा आमच्यावर घात होतो ना तेव्हा तुमच्या लेकी तुम्हाला अभिमान वाटेल अशा वागतील. माझी जया वागली तशी. काय घाणेरडा आरोप माझ्या जयावर केला. जया जेवढी बाळासाहेबांची मुलगी आहे तेवढी आपल्या सगळ्यांची बहीण नाही, आपली लेक नाही, ती या महाराष्ट्राची लेक नाही. आणि आपल्या लेकीवर तुम्ही घात करता, ही तुमची संस्कृती. मला विचारा, मला आश्चर्य वाटतं, जे तुमच्या विरोधात ज्यांनी फॉर्म भरलाय, कुठल्या का पक्षाचे असे ना, एकाच्या तरी हिंमत झाली का म्हणायची की त्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मी जाहीर निषेध करतो, माझ्या बहिणीबद्दल काय बोलले. झालं का कुणाची हिंमत. आज जयावर बोलतायत, उद्या तुमच्या सगळ्यांवर बोलतील. अहो आमचं घर फोडलं, पक्ष फोडला, सगळं फोडलं, आम्ही कोर्टात गेलो. लोक म्हणतात शहाण्यांनी कोर्टाची पायरी चढली नाही. तुमची शाणी डायरेक्ट सुप्रीम कोर्टाचीच पायरी चढली. काय करणार, संघर्षाचा काळ होता. माझ्या 80 वर्षाच्या वडिलांना ह्याच अदृश्य शक्तीने 1 नाही 8 वेळा इलेक्शन कमिशन मध्ये 4 तास बसवून ठेवलं. तुम्हाला चाललं असतं. सुप्रीम कोर्टात आज लढाई आहे. आमची चूक काय, आमची एवढी चूक की आम्ही इमानदार आहोत, ही आमची चूक आहे. आमच्या मागे आईस नाही. आता नगरकर म्हणतील आईस म्हणजे काय. आईस म्हणजे बर्फ. ICE. आय म्हणजे इन्कम टॅक्स, सी म्हणजे CBI आणि ई म्हणजे ED. आमच्यात असलं काय नाही, एकदम मोकळं राखलंय सगळं. म्हणजे आम्ही इमानदार, ते लढायचं, सुप्रीम कोर्टात जायचं, धावपळ करायची, आणि आईस सगळे आरामात बसलेत, काही प्रॉब्लेम नाही. अशी परिस्थिती आहे राज्याची. आणि मग माझ्या ध्यानात आलं, ही लढाई फक्त महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची आहे. छोट्या घरात राहू, वारदी भाकरी खाऊन राहू, पण कुणाला आम्ही मिंदे आयुष्यात राहणार नाही. हे आमचे संस्कार आहे. आम्ही मराठी लेखी आहोत. ज्या पद्धतीने जया वागली, मला अभिमान आहे जयाचा. ती गप्प बसली, आरेला कार्य म्हणत बसली नाही. काय होती ती चूक तिची, की ती एक मुलगी आहे. हे महिलांच्या विरोधात हेच भारतीय जनता पक्षाचं माझं लढाई. माझी लढाई ओरिजिनल भारतीय जनता पक्षाची नाही, नवीन आहे ना भारतीय जनता पक्षाची, ह्यांच्याशी माझी लढाई आहे. अहो वैचारिक लढाईला ठीक आहे, एका सशक्त लोकशाहीमध्ये विरोधक असलाच पाहिजे, पण तो दिलदार आणि सुसंस्कृत असला पाहिजे. चव्हाण साहेबांच्या बद्दल ही सगळी नावं घेतात, यांच्या विरोधातली पण नावं घेतात, जी घाबरतात ती पण घेतात. पण चव्हाण साहेबांचं नाव घ्यायचा त्यांना अधिकार नाही, कारण का चव्हाण साहेब दिल्लीच्या समोर कधी झुकलेले नाहीत. त्यांनी राजकारणात कमी जास्त सहन केला असेल
आणि मी तुम्हाला एक सांगते, आरेला म्हणायला ताकद मला पण आहे, पण मी आरेला कार्य म्हणणारी मुलगी नाही. कारण का माझ्यावर संस्कार झालेले आहेत. मी अनेक वेळा इच्छा असूनही उत्तर देत नाही, कारण का गप्प बसून सहन करायला जास्त ताकद लागते. अहो खरं सगळेच बोलतात, रोज सगळे म्हणतात ताकद हे ते, असं काही नसतं. आम्ही कशासाठी राजकारणात आलो? काय घरातली उणी काढायला नाही आलो आम्ही राजकारणात. तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहे. माझी इच्छा आहे तुमच्या दुधाला चांगला भाव मिळावा. मला अभिमान आहे. अमितनी जेव्हा मला सांगितलं की ताई आपण निवडून आल्यावर, मला आता गाडीत सांगत होता, आपल्या सगळ्या मतदारसंघात सगळ्या महिलांच्या हातातून आपण चांगलं दुधाचं मोठं काम इथे उभं करायचं आहे. आणि ते जे काय बघा, गंमत बघा, मी महिलांबद्दल बोलते, पुरुष जास्त तात देत आहे. पुरुष टाळ्या वाजवत आहेत, म्हणजे महिलांच्या बरोबरीने साथ द्यायची हे संस्कार आपल्यावर आहेत. आणि मग बघा, तुम्ही महिलांना अधिकार द्यायला तयार आहात आणि ती काय करतायत, जी आज भारतीय जनता पक्षाबरोबर ताकदीने उभी आहे, त्यातल्या जयाबद्दल बोलल्यावर एकानेही तोंड उघडलं नाही. ही माझी लढाई आहे. सामूहिक बलात्कार होतात, बदलापूरला होतात, माझ्या मतदारसंघात होतात, एकच शब्द काढला एकाने. तुमच्या कांद्याला भाव मिळालाय. या संपूर्ण महाराष्ट्राच्या मागच्या लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त कांद्यावर कोण बदला असेल तर सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. ही कोणी बोलली? एक शब्द कोणी काढला नाही कांद्यावर. सोयाबीनच्या भावाबद्दल कोणी बोललं? दूध, सोयाबीन, कपास, कोण काय बोललं नाही. मिळालं तुम्हाला पैसे? इथे 25-26 रुपये देतात, पुण्याला 75 लिटर दूध आहे. मधले पैसे जातात कुठे? आमच्या रोहितने आमच्याकडे एक शब्द काढलाय, तुमच्यापर्यंत पोचला का नाही माहिती नाही. मलिदा गँग. मी जरा आत्या पडते, त्याच्यामुळे जरा वयामानाने सगळंच पोरं बोलतात तसं बोलता येत नाही. पण हे खरं आहे की मलिदा गँग मोडून काढायची महाराष्ट्रात वेळ आहे. अहो माझ्या मतदारसंघात एवढा मोठा रस्ता केलाय, 18,000 कोटी रुपयाचा रस्ता झाला. म्हटलं वा. यावेळेस पत्र आलं की जरा महागाई वाढली आहे, 20,000 कोटी रुपयांनी रस्ता. नाही, चकित झाले. अहो 18,000 कोटी रुपयाचा रस्ता, एवढी महागाई झाली, 20,000 कोटी म्हणजे डबल भाव. कुठे चालले पैसे? मी सांगितलं माझ्या मतदारसंघात हा रस्ता होणार, पण ही ऑर्डर आपली सत्ता आल्यावर कॅन्सल होणार. हे 20,000 कोटी रुपये वाढवलेले आहेत ना, ते कुणाच्या घरात आणि खिशात आणि खोक्यांमध्ये नाही जाणार. हे सर्वसामान्य माणसाची, कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी शेतकऱ्याच्या सरसकट कर्जमाफीमध्ये हे पैसे जाणार. हे कुणाच्या घरी जाणार नाहीत पैसे. आणि अभिमानाने मी सांगू शकते, कुठलेही आरोप सुप्रिया सुळेवर करू शकतात, पण सुप्रिया सुळे की सबसे बड़ी ताकत मेरी ईमानदारी है. हे मी कुणाच्याही डंके की चोट पे म्हणू शकते. कुणाला मिंदी नाही. मी आपल्याकडे खोके बोके भानगड चालत नाही. आपल्या गरजाच कमी आहेत. काय लागतं मला सांगा हो. मी रामकृष्ण हरिवाली आहे. खाली हात आते और खाली हात जाएंगे. कशासाठी हा सगळं चाललंय? ही लढाई ही कुठल्या व्यक्ती, आणि महाराष्ट्रात तर माझी कुणाची लढाईच नाही. कारण का आमच्या सगळ्यांचं, विरोधकांचं सगळं दिल्लीवरनं चालतं. तिकीट काढायला सगळे दिल्लीला, ओके म्हणलं दिल्लीला. त्यांच्या पक्षाची तिकीटं पण दिल्लीच ठरवते. त्याच्यामुळे इथे कशाला लढायचं कोणाशी? लढेंगे तर आपली ताकदवर से लढेंगे. त्यामुळे आपली लढाई आम्ही तिथे कोणाशी नाही, आपली दिल्लीत लढायचं. आणि खूप मजा येते हो. कारण एवढ्या सगळ्या ताकदवर लोकांना, जेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेते आणि शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेते, तेव्हा मला अभिमान वाटतो की माझ्या आईवडिलांनी जे संस्कार माझ्यावर केले, जे शिक्षण मला दिलं, त्या शिक्षणाचा उपयोग आज महाराष्ट्राच्या मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. हा मुलगा का आला राजकारणात? तर तुमच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी तो आला आहे. आणि ही नवीन संस्कृती, नवीन लिडरशिप, नवीन नेतृत्व आलंच पाहिजे. पण ते कसलं आलं पाहिजे? गोलमालवालं नको आपल्याला, आणि कोर्ट केसवालं पण नको. अरे लढणं आहे तर आपल्या लोकांसाठी, जो लोकांचा होऊ शकतो. एवढा डरपोक वो अपना कैसे होगा यार. उद्या आणि काहीतरी केसेस बेसीस अदृश्य शक्तीने सुरू केलं की झालं परत अजून कल्याण. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, माझं तर म्हणणं आहे की छोटं घर असलं तरी चालेल, पण माणूस जागेवर राहायला पाहिजे, लढला पाहिजे. मी माझे वडील म्हणून नाही, पण मला अजून आठवतं आहे, सगळ्या प्रेसवाल्यांनी सगळा पक्ष निघून गेला होता, तेव्हा त्यांना विचारलं होतं की तुमच्या पक्षाचा विश्वासार्ह चेहरा कोण?
त्यांनी हात वरती केला आणि सांगितलं शरद पवार. त्याच्यामुळे ताकद आहे ती. एक लक्षात ठेवा कि सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. त्याच्यामुळे तुमच्या विरोधात सगळं वापरलं जाईल. साम दाम दंडभेद सबका चलेगा. माझं तर म्हणणं आहे सगळ्यांनी सगळं घ्यावं. काय करायचं तुम्हाला माहिती आहे मी काय म्हणते. मी प्रचाराला परत येईनच तेव्हा बोलीनच हे सगळं. ज्यांच्याकडे जास्त आहे त्यांच्याकडून घ्यायला काही कमीपणा नाही आपल्याला. बरोबर आहे की नाही. नाहीतरी त्यांचं कुठले आपण टॅक्स भरतो तिथूनच तर जातं. त्याच्यामुळे हे सगळं जे गलिच्छ महाराष्ट्राचं राजकारण आहे हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे आणि ह्याच्यासाठी मी तुम्हाला मत मागायला आले. आणि मी अभिमानाने मत मागू शकते कारण का मला माहिती आहे की मी जे मत मागते तुमचं पवित्र मत हे या संपूर्ण भागाच्या विकासासाठी जाणार आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जाणार. आणि प्रत्येक आई आणि वडील इथे बसलेत. काय तुम्हाला हवंय हो. माझ्या पोरांनी शिकावं पोरींनी शिकावं आणि स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या पायावर उभं राहून डॉक्टर इंजिनियर आर्किटेक्ट काहीतरी व्हावं. मी तुम्हाला शब्द देते आपलं सरकार आल्यावर चांगल्या मोठ्या इन्व्हेस्टमेंट्स मोठ्या कंपन्या ज्या ह्यांनी दुसऱ्या राज्यात घालवल्या खेचून परत आणू आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानी मुलांना नोकऱ्या देऊ. या सगळ्या MIDCची सुरुवात कोणी केली. कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी त्याची सुरुवात केली. त्यानंतर वसंतदादांनी केली. नंतर आदरणीय पवारसाहेब मुख्यमंत्री झाले त्यांनी केली. विलासराव देशमुखांनी केली. त्याच्यात खूप मोठं योगदान थोरात कुटुंबाचं आहे आणि बरेच कुटुंबाची योगदान आहेत त्याच्यात. काय कोण एकटा सगळं करत नाही. सगळ्यांची टीम वर्क असते त्यांनी करतात. पण आज नंतर जेव्हा जेव्हा इन्व्हेस्टमेंट ह्या भारतातील पहिला चॉईस त्या इन्व्हेस्टमेंटचा महाराष्ट्र असेल अशी परिस्थिती या राज्यात करून ठेवू आपण. त्यामुळे करण्यासारखं खूप आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र. मला चिठ्ठी आली आहे लाडक्या बहिणीवर बोला. मी कुठल्या तोंडाने बोलणार. एक आहे की बहिणी लाडक्या कधी झाल्या लोकसभेनंतर. लोकसभेच्या आधी कोणी बहिणी लाडक्या नव्हता. मला विचारा ना. त्याचा सगळ्यात चांगला अनुभव मला आहे. बरोबर आहे की सुरुवात तर माझ्याचपासून झाली. पण एक तुमची परवानगी घेऊन बोलू का. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. लाडक्या बहिणीची जी योजना आहे ना त्याचं थोडंसं क्रेडिट थोडंसं आमच्या बारामतीकरांना द्या ना. असा आमच्या बारामतीकरांनी दणका दिला ना हलवून टाकला राज्याला. डायरेक्ट स्कीमच आली त्याच्यानंतर. त्याच्यात तुमचा पण आहे वाटा असं नाही. सबका आहे. जे 31 खासदार निवडून आले ना महाविकास आघाडीचे त्या सगळ्या 31 मतदारसंघांचा जाहीर आपण आभार मानले पाहिजेत. जो दणका दिला ना की डायरेक्ट बहिणी लाडक्याच झाल्या. पण एक दुर्दैव या बहिणींच्या स्कीमचं. तुम्ही स्कीम दिली मला ही आणि या स्कीमबद्दल मला काय म्हणायचं नाही. मी एकच सांगेन की माझं थोडंसं हे वेगळं मत आहे. बहिणींचं प्रेमच या महाराष्ट्रातल्या भावांना कळलं नाही हो. आमच्या बहिणींना यांना नाती आणि व्यवहारातलं अंतरच कळलं नाही. नात्यात पैसे नसतात प्रेम असतं आणि व्यवहारात पैसे असतात प्रेम नसतं. तुम्ही व्यवहारात प्रेम करायला गेला ना केलं डबका आपलं बंद झालं दुकान. आणि नात्यात पण जेव्हा पैसे येतात ना तेव्हा प्रेम नसतं. 1500 रुपये मी तुम्ही बहिणींचं नातं तुम्हाला वाटतंय अरे मांग के तो देख लेते तुमको सब कुछ दे देती. काय एवढं मोठं गटूड आहे. तेच होतं ना. कोण नाही म्हणलं होतं. पण अदृश्य शक्ती आमची अदृश्य शक्तीमुळे हे सगळं झाले. पण ठीक आहे आता अदृश्य शक्तीशी बी लढलेंगे. माझी तर नेहमीच भेट होते अदृश्य शक्तीची. त्याच्यामुळे मला गंमत येते कारण का लढाईला जरा ताकदवर माणूस पाहिजे ना. नाहीतर लढाईला मजा कुठे येते. त्यामुळे लाडक्या बहिणींची तुम्ही काळजी करू नका. लाडक्या बहिणींना यांनी 150 दिलेत. आपण नुसते बहिणींना पैसे देणार नाही. हे सगळे कॅमेरे आहेत ना लक्षात ठेवा आणि रेकॉर्ड करून ठेवा सुप्रिया सुळेचे शब्द. आणि मी माझे ज्येष्ठ बंधू कैलासवासी RR पाटलांना केंद्रबिंदू ठेवून हा शब्द तुम्हाला देते की माझा भाऊ RR पाटील जेव्हा या राज्याचे उपमुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री होते महिलांवर अन्याय व्हायचा नाही.
जे राज्य आराराबांनी होम मिनिस्टर गृहमंत्री म्हणून चालवलं तसंच राज्य आणू आणि आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर महिलांची सगळी सुरक्षिततेची जबाबदारी महाविकास आघाडी ताकदीने घेईल. या राज्यात कुठल्याही मुलीचा अपमान होणार नाही आणि आमच्या जयाबद्दल बोललं ना तसलं पण सहन होणार नाही. आणि बलात्कार, मी शब्द तुम्हाला देते, बलात्कार करायची तर छेड काढली तरी काहीतरी करून तुम्हाला दाखवीन काय करेन. बलात्कार तर बहुत दूर की बात आहे. आणि जर बलात्कार झाला तर नुसते बदलापूर आणि बंदुकी नसल्या भानगडी करणार नाही. आपण संविधानावर प्रेम ठेवणारे लोक आहोत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्याच दिशेने हा चालेल. त्याला अटक होईल, तातडीने FIR करू, फास्ट ट्रॅक कोर्ट करू आणि जो व्यक्ती महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर बलात्कारात कधी पकडला गेला तर त्याला भर चौकात फाशीची शिक्षा देऊ हा शब्द सुप्रिया सुळे तुम्हाला देते. त्यामुळे महिला सुरक्षितता हे या सरकारचं प्राधान्य असेल आणि फक्त महिला नाही, आपल्या मुलांचीही सुरक्षितता. तुम्ही बघताय ड्रग्ज असेल, काय काय नको नको ते ऐकायला मिळतं जे माहिती नव्हतं. सुरक्षितता, चांगलं दर्जाचं शिक्षण, एकही शाळा या राज्यात बंद होणार नाही. एक मूल असलं तरी चालेल पण शाळा त्याला अधिकारानेच मिळेल आणि तिथे शिक्षकही असेल. खूप काम करायचे आपल्याला आणि म्हणून अमित सारख्या युवा पिढीला माझ्या त्यांच्याकडून खूप अपेक्षा की तुम्ही नवीन क्रांती घडवा, पारदर्शक काम करा. कुणाच्याही आहारी ती गेली बाकीची तसे जाऊ नका. इस पार्टी में डरना मना है. काही घाबरायचं नाही. आपला नेता नुसता नेता नाही, तो महाराष्ट्राचा योद्धा आहे. त्यांचं वय काढलेलं त्यांना आवडत नाही, पण जर 80व्या वर्षी शून्यातून ते विश्व उभं करू शकतात तर आम्ही आपण नक्कीच करू शकतो. आणि आपण सुशिक्षित आहोत, चाप चालू आहे. त्याच्यामुळे ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो ओरिजिनल आहे, कोर्टवाला नाही, ज्याच्यात खाली लिहिले न्याय प्रविष्ट आहे, गॅरंटी पण नाही किसका आहे, तिथे लावतात आणि त्याच्या शाद्याने लिहिलंय न्याय प्रविष्ट. ती केस मीच लढते. मला काय कमीपणा वाटत नाही कोर्टात जायला. कोर्टात काही नाही गेले 8-10 दिवस तर असं वाटते अरे बरेच दिवसात लढलोच नाही कोणाशी. ही कोणी येत पण नाही कोर्टात, मी जाते कोर्टात. मला काय कमीपणा वाटत नाही. आपल्या सत्यासाठी, वडिलांसाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी कोर्टात किती वेळा लढायला लागेल तर तुमची ही लेख जाईल. आणि मी जोपर्यंत न्याय मिळत नाही, आता लोक म्हणतात वाजली ना तुतारी, माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे. माझं डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे माझ्या पांडुरंगाशी. तेव्हा जेव्हा हे झालं तेव्हा मी पांडुरंगाला म्हणाले की काय रे बाबा पांडुरंगा, माझं काय चुकलं, तू सगळं पक्ष चिन्ह सगळंच घेऊन गेलं. पक्ष झालं, चिन्ह झालं, कुटुंब झालं, आता काय करू मी. कदाचित थोडीशी परीक्षा घेत होता पांडुरंग. दिलेली परीक्षा चांगली असतं, मधूनातून चांगल्या गोष्टींची जाणीव होते. आणि पांडुरंगाने काय मला द्यावं, माझ्या पदरामध्ये तुतारी वाजवणारा माणूस टाकला. आता मला सांगा, अकोलेमध्ये जेव्हा लक्ष्मी कलेक्शनचं उद्घाटन झालं तेव्हा तुतारी वाजली होती की नाही? जेव्हा तुम्ही पंचायत समितीची बिल्डिंग आणली तेव्हा पण तुतारीच वाजली होती. जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा पण तुतारीच वाजते. त्याच्यामुळे कुठलंही नवीन चांगलं काम करताना तुतारी वाजवणारा माणूस तिथे असतोच. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे ही तुतारी ही महाराष्ट्राच्या नवीन युगाची नांदी आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की आपण सगळे शेतकऱ्यांसाठी, ही महागाई रोखण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी तुमच्या ह्या युवा नेत्याच्या मागे खंबीरपणे उभे राहाल. अजून त्याचं भाषण व्हायचं आहे. मला काँग्रेसच्या माझ्या सहकारी संजय जगतापांचा फॉर्म भरायला जायचं आहे. त्याच्यामुळे पुन्हा प्रचाराला येईनच. आपण अमितचं भाषण ऐकल्याशिवाय, त्याला आशीर्वाद दिल्याशिवाय जाऊ नये अशीच विनम्र विनंती करते आणि आपल्या सगळ्यांची रजा घेते. रामकृष्ण हरी.